Okay, next point. Next point is the व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. नेक्स्ट सिलेबसचा पॉइंट आहे फर्स्ट चॅप्टर मधला. आतापर्यंत आपण आयपी ऍड्रेसिंग, त्यानंतर इंटरनेट प्रोटोकॉल, त्याच्यामध्ये डेटाग्राम फॉर्मॅट बघितलं, फ्रॅगमेंटेशन बघितलं आणि ऑप्शन. नेक्स्ट पॉइंट इज द ICMP V4 आणि व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. हे दोन पॉइंट आपण आज कव्हर करतोय लेक्चरला. ICMP, एक दोन मिनिट तुम्हाला स्क्रीन शेअर करते म्हणजे लक्षात येईल. सिलेबसचे पॉइंट बघा, नाही तर. माझा आवाज येतोय सगळ्यांना? एम आय ऑडिबल? येस मॅम. ओके, गुड. ठीक आहे, सिलेबसचे पॉइंट बघा. सिलेबसचा पॉइंट 1.3 जो आहे तो आता बघणार आहे आपण. ICMP V4 इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. ICMP, दॅट इज ICMP इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. बघा काय हा प्रोटोकॉल. त्यानंतर लास्टचा पॉइंट बघतोय 1.5 व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क ICMP नंतर. मग हे मोबाईल IP आपण नंतरच्या लेक्चरला बघूया. I will share a screen. ICMP इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल आणि व्हर्जन 4 म्हणून ICMP V4 असं आपण म्हणतोय. ठीक आहे. सो ICMP itself is a network layer protocol. बघा समोर दिसतंय तुम्हाला नेटवर्क लेयर दाखवलंय, त्याच्यावरचे प्रोटोकॉल दाखवलेत. IGMP, ICMP, IP, ARP. ऑलरेडी आपण IP स्टडी केलाय, आता ICMP स्टडी करतोय. हा नेटवर्क लेयर वरचा प्रोटोकॉल आहे ICMP इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. देन ठीक आहे, बघा ICMP काय करतं तर एनकॅप्सुलेशन प्रोसेस फॉलो करतं. समोर दाखवली तुम्हाला ICMP एनकॅप्सुलेशन. डायरेक्ट डेटा सेंड करत नाही लोअर लेअरला. ICMP हा प्रोटोकॉल काय करतो, डिरेक्टली पॅकेट किंवा डेटा सेंड करत नाही लोअर लेवलला म्हणजे खालच्या लेअरला. तर मेसेजेस किंवा डेटा किंवा पॅकेट जे असतं ते कसं सेंड करतं, फर्स्ट it will be encapsulated inside IP datagrams before going to the lower layer. फिगर मध्ये दाखवलेलं आहे. ICMP मेसेज आहे, त्याला हेडर आणि डेटा IP चा अटॅच झालेला आहे. IP डेटाग्रामचा हेडर आणि डेटा अटॅच झालेला आहे, म्हणजे ते व्रॅप झालेलं आहे ICMP मेसेज किंवा पॅकेट. आणि मग तो खाली आलाय परत खालच्या लेअरला सगळ्यात फ्रेम, हेडर, फ्रेम डेटा आणि ट्रेलर. ठीक आहे, येते लक्षात. हे एनकॅप्सुलेशन प्रोसेस इथं शो केली. ओके, ऍक्च्युअल ICMP काय आता, व्हॉट इज ICMP इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. बघा, इट इज ए ट्रान्सपोर्ट लेवल प्रोटोकॉल within TCP IP which communicates information about network connectivity issues back to the source. काय हा ICMP प्रोटोकॉल TCP IP मॉडेल मध्ये हा ट्रान्सपोर्ट लेवल वरती काम करतो हा प्रोटोकॉल. विच कम्युनिकेट्स इन्फॉर्मेशन अबाउट नेटवर्क कनेक्टिव्हिटी इश्यूज बॅक टू द सोर्स. हे सोर्सला इन्फॉर्म करण्याचं काम करतं की बाबा नेटवर्क कनेक्टिव्हिटी इश्यू काही आहेत का, ते ICMP इन्फॉर्म करतं किंवा कम्युनिकेट करतं सोर्सला. इट सेंड्स control messages such as destination network unreachable, source route failed and source quench. या अशा टाइपचे कंट्रोल मेसेज सेंड करण्याचं काम करतं. ठीक आहे. देन इट युजेस ए डेटा पॅकेट विथ हेडर अँड व्हेरिएबल साइज डेटा length or section.
ICMP हे काय करतं, डेटा पॅकेट स्ट्रक्चर, एक स्पेसिफिक डेटा पॅकेट स्ट्रक्चर यूज करते. त्यासोबतच हेडर आणि फुटर त्याला काय होतात, अटॅच होतात. हेडर किंवा ट्रेलर बघितला आता एनकॅप्सुलेशन प्रोसेस. हाऊ डज इट वर्क or how does ICMP work? ICMP is used by a device like a router to communicate with the source of a data about transmission issue. ठीक आहे, ICMP जर एखाद्या डिव्हाइस कडून यूज झाला लाईक राउटर, तर काय होतं, it will communicate with the source of a data packet about transmission issues. हा ज्याला कोणाला कनेक्टेड असेल एखाद्या डिव्हाइसला एखादा डिव्हाइस ICMP यूज करत असेल प्रोटोकॉल, तर ज्या पॅकेटचा सोर्स म्हणजे जो कोणी सोर्स आहे त्या पॅकेटचा, डेटा पॅकेटचा, तर त्याला सगळी इन्फॉर्मेशन जाणार. कशाबद्दलची, ट्रान्समिशन इश्यूज काही आहेत का किंवा नेटवर्क कनेक्टिव्हिटी इश्यूज काही आहेत का. फॉर एक्झाम्पल, इफ अ डेटाग्राम इज नॉट डिलिव्हर्ड, then ICMP might be report this back to the host with details to help determine where the transmission went wrong. एखादा डेटाग्राम डिलिव्हर नाही झाला तर ICMP काय करतं, रिपोर्ट करतं होस्टला की नक्की काय बाबा, काय झालेलं आहे, कुठं ट्रान्समिशन इश्यू आहे, कुठं काही वेगळं चाललेलं आहे, चुकीचं काही घडतंय का, हे रिपोर्ट करण्याचं काम करतं. दिस इज द ICMP. बघा त्याच्या नावातच आहे ICMP, इंटरनेट कंट्रोल मेसेज प्रोटोकॉल. ज्यावेळी इंटरनेट मधून, नेटवर्क मधून सेंड होत असताना जे काही मेसेजेस असतात ते कंट्रोलिंग करण्याचं काम हा प्रोटोकॉल करत असतो. समोर तुम्हाला फॉर्मॅट दाखवलेलं आहे, मेसेज फॉर्मॅट. स्क्रीन व्हिजिबल आहे? येस. Yes, ma'am. ओके. बघा समोर तुम्हाला मेसेज फॉर्मॅट दाखवलंय. टोटल 32 बिट मेसेज फॉर्मॅट आहे. जसं आपण IP डेटाग्राम मध्ये बरेच फील्ड होते, हेडर लेंथ, हे ते, HLEN, त्यानंतर व्हर्जन, इथे जास्त होते फील्ड, इथं कमी. बघा इथं 32 बिट फॉर्मॅटच आहे. काय काय फील्ड्स आहेत, टाईप फील्ड एक आहे 8 बिटचं, कोड फील्ड एक आहे 8 बिटचं, आणि टोटल चेकसम 16 बिटचं आहे. आणि राहिलेलं खाली जे आहे ते कंटेंट्स असतात किंवा तुमचा डेटा असतो. ठीक आहे, आता हे परत तेच दाखवलंय. टाईप तेच आहे, हेडर फॉर्मॅट, टाईप, कोड आणि चेकसम, आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी किंवा डेटासाठी खालचा पार्ट 0 to 32 चा. बघा टाईप फील्ड 8 बिटचं आहे. यामध्ये टाईप ऑफ ICMP मेसेजेस असतात. कोड फील्ड आहे 8 बिटचे, यामध्ये पण ICMP मेसेजेस आहेत, पण त्याचे सब टाइप्स आहेत. ठीक आहे. आणि चेकसम, इट इज फॉर एरर करेक्शन डिटेक्शन, इट इज सिमिलर टू इन IP चेकसम. ठीक आहे, हे झालं IP फॉर्मॅट किंवा सॉरी ICMP फॉर्मॅट. एक मिनिट. ठीक आहे, फॉर्मॅट तोपर्यंत काढा, हे फॉर्मॅट काढा. Recording in progress.
Now am I audible? Yes. ठीक आहे, जर कोणाला ऐकू येत नसेल तर मला तसा ग्रुपवर मेसेज टाका. ठीक आहे, झालं असेल बघा पुढं. आता आपल्याला हे हेडर फॉर्मॅट बघायचे. ठीक आहे, आयपी हा पॉइंट आता कव्हर झालाय. हा नेक्स्ट प्रोटोकॉल आहे नेटवर्क लेवलचा, आयसीएमपी प्रोटोकॉल बघतोय आपण. की काय करतो हा प्रोटोकॉल? कंट्रोलिंग करण्याचं, मेसेजेस कंट्रोलिंग करण्याचं काम करतो. बघा मग हेडर फॉर्मॅट बघतोय आता आपण. ओके, आता आयसीएमपी मेसेजेस, आयसीएमपी मेसेज दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड करतो आपण, किंवा दोन कॅटेगरी मध्ये डिवायडेशन केलेलं आहे त्याचं. ICMP messages are divided into two general categories. First one is the error messages and informational messages. Or ICMP message चे type error reporting असं म्हटलंय. काही बुक मध्ये एरर मेसेज दिलेत, काही बुक मध्ये इन्फॉर्मेशनल मेसेज, किंवा दोन टाईप वेगळे, काही बुक मध्ये एरर रिपोर्टिंग आणि क्वेरी असे दिलेले. ठीक आहे, तर मग बघा काय ते टाइप्स. द एरर रिपोर्टिंग मेसेजेस रिपोर्ट प्रॉब्लेम्स that a router or a host, that is destination, may encounter when it processes an IP packet. ठीक आहे, एरर मेसेजचं काम काय? एरर रिपोर्ट करायची. एरर मेसेजेस or error reporting messages that are used to report problem condition. Next one is the query messages. Query messages which occur in pairs. The table shows the ICMP messages in each category. तुम्हाला एक टेबल दाखवलं जाईल, त्याच्यामध्ये बघा आहे. टाईप फील्ड बघतोय आपण. त्या टाईप फील्ड मधल्या व्हॅल्यू कशा चेंज होणार, किंवा कोण टाईप फील्डची सपोज व्हॅल्यू 3 ला सेट झाली तर कोणत्या टाईपचा मेसेज असतो तो. परत कोणती कॅटेगरी असते, एरर रिपोर्टिंग मेसेज असतो का क्वेरी मेसेज असतो, हे आपण बघणार आहे. ठीक आहे, आयसीएमपी मेसेज चे दोन टाईप आहेत आपण असं म्हणतो, एरर मेसेजेस आणि इन्फॉर्मेशनल मेसेजेस, किंवा एरर मेसेजेस और एरर रिपोर्टिंग मेसेजेस. इन्फॉर्मेशनल मेसेज म्हणजे क्वेरी मेसेज दॅट आर युज्ड टू डायग्नोस्टिक, टेस्टिंग अँड अदर पर्पजेस. आता हे बघा, हे आयसीएमपी मेसेजेस आहेत. समोर तुम्हाला दिसतंय एरर रिपोर्टिंग मेसेजेस म्हणजेच तुमचं एरर मेसेजेस, आणि पुढचं क्वेरी मेसेजेस म्हणजे इन्फॉर्मेशनल मेसेजेस. ठीक आहे, ह्या दोन कॅटेगरीज आहेत. आणि टाईप फील्ड दिले, त्याची व्हॅल्यू दिली आहे. ठीक आहे, बघा टाईप फील्डची व्हॅल्यू जर 3 असेल तर मेसेजचा टाईप काय आहे, तर डेस्टिनेशन अनरिचेबल आहे. ठीक आहे, त्यावेळी आयसीएमपी काय काय मेसेज देणार त्या होस्टला, डेस्टिनेशनला, त्या राउटरला, तर बाबा डेस्टिनेशन अनरिचेबल झालेलं आहे 3 जर व्हॅल्यू सेट झाली टाईप फील्डची. ठीक आहे, 4 व्हॅल्यू असेल तर सोर्स क्वेंच. क्वेंचचा अर्थ काय? डिस्ट्रॉय. सोर्स नाहीये तिथं, कुठं गेलाय, डिस्ट्रॉय झालाय नेटवर्क मधनं, दॅट इज द सोर्स क्वेंच. दिस व्हॅल्यू इज द 4 व्हॅल्यू. नेक्स्ट, इलेवन, टाइम एक्सिडेड. दिलेल्या टाइम मध्ये नाही आला मेसेज, सो टाइम एक्सिडेड. 12 व्हॅल्यू सेट झाली तर
पॅरामीटर प्रॉब्लेम आहे, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. पॅरामीटर प्रॉब्लेम म्हणजे काय, बरेच पॅरामीटर इथं कन्सिडर केले जातात. टाइम असेल, त्याची लेंथ असेल, करप्शन असेल, हे ते असे पॅरामीटर. काहीतरी पॅरामीटर प्रॉब्लेम झालाय. 12 व्हॅल्यू जर सेट झाली. फाय रिडायरेक्ट करायचा मेसेज, रिडायरेक्शन. ठीक आहे. मग क्वेरी मेसेजेस बघा 8 और 0. 8 और 0 झाली व्हॅल्यू तर इको रिक्वेस्ट और रिप्लाय. देन 13 और 14 झाली तर टाइम स्टॅम्प, रिक्वेस्ट और रिप्लाय. हे अशा टाइपचे हे मेसेजेस आहेत. बघा टाईप आणि कोड दोन्हीच्या व्हॅल्यू दिलेल्या जातात. बघ तुमच्याकडे आहे टाईप फील्ड पण आहे आणि कोड फील्ड आहे. तुम्ही आता काढून घेतला आयसीएमपी मेसेज फॉर्मॅट, हेडर फॉर्मॅट. त्याच्यामध्ये टाईप फील्ड पण होतं आणि कोड फील्ड. टाईपची व्हॅल्यू 0 आणि कोड 0 तर मिनिंग काय असतं, इको रिप्लाय आहे. टाईपची व्हॅल्यू 3 आणि कोडची व्हॅल्यू 0 असेल तर नेटवर्क अनरिचेबल आहे. परत टाईप 3 कोड 1 असेल तर होस्ट इज अनरिचेबल आहे. देन 3 दोन्ही झालं तर पोर्ट इज अनरिचेबल. हे अशा वेगवेगळं टेबल फॉर्मॅट मध्ये तुम्हाला दाखवलेले कोड. ठीक आहे. त्यानंतर 4 आणि 0 जर व्हॅल्यू झाली तर सोर्स क्वेंच. मी आता ज्या व्हॅल्यूज तुम्हाला दाखवल्या त्याच व्हॅल्यूज आहेत, दुसरं नवीन काही नाहीये त्याच्यामध्ये. हे 9, 10 किंवा टाईप फील्डची व्हॅल्यू 9 किंवा 10 झाली दोन्हीपैकी एक आणि कोडची व्हॅल्यू 0 असेल तर राउटर एक तर डिस्कवर होतोय किंवा ऍडव्हर्टाइजमेंट करतोय की हा आता मी फ्री आहे, माझ्याकडे तुम्ही पॅकेट पाठवू शकता. ओके, मी रिसीव्ह आहे तयार करायला पॅकेट. दॅट इज अ राउटर ऍडव्हर्टाइजमेंट और डिस्कवरी. नेक्स्ट इज द व्हॅल्यू 11 आणि 0 असेल कोड व्हॅल्यू तर टाइम एक्सीड. 12 व्हॅल्यू असेल इकडे टाईपची आणि कोडची व्हॅल्यू 0 असेल तर पॅरामीटर प्रॉब्लेम. 13, 14 इकडे 0 असेल तर टाइम स्टॅम्प रिक्वेस्ट. देन 17, 18 असेल इकडे 0 असेल तर नेटवर्क रिक्वेस्ट रिप्लाय. ओके, नेक्स्ट. हे आत्ताच आहे, आपण आता टेबल फॉर्मॅट मध्ये बघितलेलं आहे. एक मिनिट. बर, आता आपण जे बघितलं टाईप व्हॅल्यू 3, मेसेजचा टाईप डेस्टिनेशन अनरिचेबल असतं, तेच दिलेलं एक्सप्लेनेशन. इट इंडिकेट्स दॅट द datagram could not be delivered to its destination. The code value provides more information on the nature of the error. Next, type value 4, source quench. ह्याचं summarized explanation काय तर, let's a congested IP device tell a device that is sending it datagrams to slow down the rate at which it sending them. Source quench म्हणजे कुठेतरी ते डिस्ट्रॉय झालेलं असतं किंवा डिस्ट्रॉय होत आलेलं असतं. का तर कंजेशन जर ऑकर झालं तर हे होऊ शकते. मग ते काय करायला लागतं आपल्याला, स्लो करा रेट पाठवायचा सांगायला लागतं. मग हे सोर्स क्वेंचच्या मेसेज थ्रू आपण ते इन्फॉर्म करतो. सोर्स क्वेंच मेसेज इन्फॉर्म्स द सोर्स that a datagram has been discarded due to congestion. गर्दी झाल्यामुळं डिस्कार्ड झालाय डेटाग्राम म्हणजे पॅकेट इन ए राउटर और द डेस्टिनेशन होस्ट. तर काय करायला पाहिजे, द सोर्स मस्ट स्लो डाऊन द सेंडिंग ऑफ डेटाग्राम्स अंटिल द कंजेशन इज रिलीव्ड. जोपर्यंत कंजेशन फ्री होत नाही किंवा कंजेशन तिथलं निघून जात नाही तोपर्यंत सोर्सनी काय करायला पाहिजे, स्लो डेटा पॅकेट सेंडिंग केलं पाहिजे. नाहीतर उगीच सोर्स पाठवतो इकडं 1 by 1 चालूच आहे, चला तिकडचं काही विचारच नाही. तर अशा वेळी हे सोर्स क्वेंच मेसेजेस ऑकर होतात.
then error message or type 5 is the redirect, allows a router to inform a host of a better route to use for sending datagram. Redirection किंवा redirect किंवा resend करायचा. एखाद्या पाथ मधून जर लांब पडत असेल जो बेटर राऊट आहे तिथून काय करायचा डेटाग्राम किंवा तो पाथ यूज करायचा फॉर सेंडिंग द डेटाग्राम. Time exceeded. Sent when a datagram has been discarded prior to delivery due to expiration of its time to live field. तर टाइम एक्सिड झाला असेल तर काय होणार, तुमचा डेटाग्राम डिस्कार्ड होणार ना. काय असतं एकंदरीत सोर्स टू डेस्टिनेशन, जर एखादं पॅकेट जाणार असेल तर सोर्स आणि डेस्टिनेशन किंवा सोर्सने डेस्टिनेशनला सांगितलेलं असतं की बाबा 10 मिनिटांमध्ये माझं पॅकेट तिथं अराईव्ह होईल. जर 10 मिनिटांमध्ये जर नाही आलं माझं पॅकेट तर काय कर, डिस्कार्ड कर. का डिस्कार्ड करायचं विनाकारण पॅकेट, तर ते कुठून तरी फिरून आलेलं असतं, म्हणजे कुणीतरी ते वाचलेलं असतं, हॅक झालेलं असतं किंवा त्याच्यामध्ये चेंजेस केलेले असतात, म्हणजेच काय करप्ट झालेलं असतं ते पॅकेट. म्हणून ते काय करायचं, डिस्कार्ड करायचं. मी परत एकदा तुला ते पॅकेट पाठवतो असा त्याचा अर्थ झाला. टाइम टू लाईव्ह त्याला म्हणतात, दिलेल्या टाइम मध्ये ते यायला पाहिजे. इथं दाखवलंय बघा. एट बिट व्हॅल्यू सॉरी टाइप फील्ड आहे, कोड फील्ड आहे, सेंड होतंय आणि इकडे रिप्लाय पण येतोय. टाइपची व्हॅल्यू 8 आहे आणि इथं काय कोडची व्हॅल्यू 0 आहे. नोट्स मध्ये मी दिलेलंच आहे हा टेबल. टाइप फील्डची व्हॅल्यू 8 आहे आणि इकडे 0 आहे. तर काय असतं ते इको रिक्वेस्ट आणि रिप्लाय. इकडे रिक्वेस्ट चालली आहे म्हणजे सेंड होतीये आणि इकडे रिप्लायच्या फॉर्म मध्ये यायला लागले. इथं टाइप 0 आहे, इथं 8 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 0 आहे. बघा नंतर परत तुम्ही नोट्स मध्ये तुमच्या लक्षात येईल. त्या व्हॅल्यूज नुसार ते पॅकेट काय ते ठरवलं. हे आत्ताच शिकलेलो आपण. टाइप्स ऑफ मेसेजेस, ICMP एरर मेसेज, ICMP क्वेरी मेसेज. then ICMP query message. परत तेच आहे, टाइपच्या व्हॅल्यू दिलेत, कोडच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. राउटर सॉलिसिटेशन म्हणजे काय, एक रिक्वेस्ट करायची की बाबा किंवा काय म्हणतो राउटर सॉलिसिटेशन म्हणजे रिक्वेस्ट करणं त्या राउटरला अशा टाइप मध्ये. हे डायग्रामॅटिकली दाखवलंय. होस्ट आहे म्हणजे सेंडर रिसिव्हर दाखवलाय, आयपी डेटाग्राम गेलाय दाखवलाय, ICMP एरर मेसेज गेला इकडे होस्टला आणि इथं काय झालंय पॅकेट डिस्कार्ड झालंय असं दाखवलं. कोणत्या तरी कारणाने झालं असेल डिस्कार्ड असं दाखवलं. ठीक आहे, हे इथपर्यंत समजलं. अप टू दिस पॉइंट गेटिंग और नॉट? येस. फक्त देशमुखला समजलाय का? Everyone got this point? ICMP protocol.
येस मॅम. ओके, आता ह्याला ICMP V4 का म्हटलंय? तर ICMP V4 प्रोटोकॉल यूज करत असेल तर V4 आणि V6 करत असेल तर ICMP V6 असं येते. फॉर्मॅट एकच असणार आहे दोघांचं पण, V6 आणि V4 चं. ठीक आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क VPN. This is the VPN, virtual private network. Virtual private network. What is virtual private network or virtual private technology? यालाच VPN असं म्हणतात. VPN is a technology or it is used in large organizations for the global internet communication for both intra and organizational communication, but it require privacy in their intra organization communication. ठीक आहे. जर तुमचे प्रायव्हेट नेटवर्क बाहेर तुम्ही कम्युनिकेट करत असाल थ्रू इंटरनेट म्हणजे पब्लिक नेटवर्कशी, तर त्या नेटवर्कला प्रायव्हसी ही रिक्वायर्ड आहे, गरजेची आहे, प्रोव्हाइड केली पाहिजे. मग कशी करायची तर बघा, तेच बघायचं ह्या टेक्नॉलॉजीमध्ये. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क किंवा व्हर्च्युअल प्रायव्हेट टेक्नॉलॉजी काय, तर समोर डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला दोन नेटवर्क्स आहेत, नेटवर्क 1, नेटवर्क 2. ठीक आहे, डायग्राम दिसते सगळ्यांना? इट्स विजिबल टू यू ऑल? Yes, ma'am. ओके, नेटवर्क 1 आणि नेटवर्क 2 असे दोन नेटवर्क आहेत. ते दोन नेटवर्क कनेक्टेड आहेत, व्हर्च्युअली कनेक्टेड आहेत. कसे कनेक्टेड आहेत तर इंटरनेट थ्रू, मध्ये इंटरनेट दाखवलंय. त्यानंतर नेटवर्क 1 वरती X हा होस्ट आहे आणि नेटवर्क 2 ला Y हा होस्ट आहे. दिसतंय X आणि Y मी नोटेशन दिलं तिथं. आणि फायरवॉल 1 आणि फायरवॉल 2 अशा दोन वेगवेगळ्या नेटवर्कसाठी दोन वेगवेगळ्या फायरवॉल सेट केलेले आहेत. ठीक आहे, फायरवॉल सेट का करतात तर अनवॉन्टेड एंट्रीज येऊ नये म्हणून, अनवॉन्टेड पॅकेट, अनवॉन्टेड युजर किंवा अनऑथराइज्ड युजरनी एंट्री करू नये ह्या नेटवर्कमध्ये, म्हणून ह्या फायरवॉल सेट केलेल्या असतात. मग ते फायरवॉल म्हणजे असा काय एंट्री पॉइंट असतो की तिथं चेक केलं जातं. ठीक आहे, जसं सिक्युरिटी गार्डचं काय काम असतं की अनोळखी व्यक्ती आली तर त्याला काय करायचं, तिथं स्टॉप करायचं आणि त्याला विचारपूस करून मगच त्याला ऑथेंटिकेटेड असेल तरच आत अलाउ करायचं. सेम हियर अप्लाय द कन्सेप्ट. फायरवॉल काय करतात तर अनवॉन्टेड एंट्रीजला स्टॉप करतात. ठीक आहे, हे कशासाठी चाललेलं आहे सगळं, सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी. सिक्युरिटी तुमच्या प्रायव्हेट नेटवर्कला झाली पाहिजे. नेटवर्क 1 आणि नेटवर्क 2 जे दिसत आहेत तुम्हाला डायग्राम मध्ये, ते प्रायव्हेट सिक्युअर्ड नेटवर्क्स आहेत. म्हणजे तुमच्या इंटरनेट कम्युनिकेशन किंवा पब्लिक नेटवर्क मधलं जे काही पॅकेट आलेले असतात ते आतमध्ये विनाकारण कोणतेही पॅकेट जात नाही, पॅकेट फिल्टर होऊनच जातात. फिल्टर होऊन म्हणजे काय तर त्या नेटवर्क 1 शी रिलेटेड ते पॅकेट आहेत का तरच ते आत अलाउ केले जातात, अदरवाईज नाही. ठीक आहे, सिंपल साधं उदाहरण आहे. आपण आपल्या क्लासमध्ये अनवॉन्टेड एंट्रीज अलाउ करतो का, नाही करत. बाहेर कॉलेजचे कोणी अलाउ करतो का, किंवा समजा 10वीला मुलगा आहे आणि अलाउ केलं इंजिनिअरिंगच्या क्लासमध्ये, असं होतं का, तो व्हॅलिड आहे का, ऑथेंटिकेटेड आहे का, नाही. सेम तसं इथं ऑथेंटिकेटेड डेटा किंवा डेटा पॅकेट अलाउ केले जातात. हे सगळं चाललंय ते सिक्युरिटी पर्पजसाठी किंवा तुमचं जे नेटवर्क आहे ते सिक्युअर करण्यासाठी. मग आतलेच पॅकेट बाहेरचेच पॅकेट आत जातात असं नाही, आतले पॅकेट पण बाहेर जातात पण ते सिक्युअरली जातात. त्यासाठी एक टनेल असतो सेपरेट, त्या टनेल मधूनच ते पास होतात. दिस इज द व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. मग हे कसं होतं, पॅकेट म्हणतोय आपण, तर कसं होतं ते तर बघा नेक्स्ट फिगर.
ऍक्च्युअल ओरिजिनल पॅकेट हे आहे समोर तुम्हाला जे दिसतंय ते. ओके, एक्स आणि वाय. एक्स हा सोर्स आहे तर वाय हा डेस्टिनेशन असेल आणि त्याच्यासोबत काय असेल तो ऍक्च्युअल डेटा प्लस हेडर्स असतील. ठीक आहे, एक्स आणि वाय. एक्स ओरिजिनल सोर्स ऍड्रेस आहे आणि वाय डेस्टिनेशन ऍड्रेस ओरिजिनल आहे. हे झालं तुमचं ओरिजिनल पॅकेट. आता पुढे काय होतंय बघा, पॅकेट नेटवर्क मधून जाताना म्हणजे नेटवर्क 1 किंवा 2 कडे जाताना काय होतं बघा. तर बघा फिगर, फायरवॉल 1 चेंजेस द पॅकेट कंटेंट. फायरवॉल 1 नी काय केले, पॅकेटचे कंटेंट्स चेंज केले. म्हणजे पॅकेट आतलं बाहेर चाललंय असं समजा. पॅकेट कुठं चाललंय, एक्स कडून वाय कडे चाललंय. म्हणजे नेटवर्क 1 मधल्या एक्स कडून किंवा नेटवर्क 1 मधल्या होस्ट कडून, दॅट इज एक्स, ते कुठं चाललंय, नेटवर्क 2 मधल्या वाय ह्या होस्ट कडं म्हणजे डेस्टिनेशन कडं. एक्स हा सोर्स आहे असं कन्सिडर करा, वाय हा हे डेस्टिनेशन आहे असं कन्सिडर करा. इथपर्यंत व्यवस्थित समजतंय? एम आय मेकिंग द सेन्स? येस. अरे इथपर्यंत समजतंय का मी जे काय सांगते ते? ठीक आहे, समजतंय. मग बघा, फायरवॉल 1 मी काय केलेत, पॅकेटचे कंटेंट चेंज केलेत. आता पॅकेटचे कंटेंट चेंज केलेत म्हणजे काय, उगीच आहे ते ओरिजिनल पॅकेट डिस्टर्ब केलेलं नाहीये. बघा तुम्हाला समोर दिसतंय वरचं जे आहे, वरचं एक्स वाय आणि अदर हेडर्स अँड ऍक्च्युअल डेटा ते ओरिजिनल पॅकेट आहे. ते पॅकेट ऍज इट इज खाली घेतलंय, त्याला फक्त पुढं सोर्स, नवीन सोर्स ऍड्रेस आणि नवीन डेस्टिनेशन ऍड्रेस ऍड केलेले आहेत. F1 आणि F2 म्हणलं त्याला. ठीक आहे, हे F1 F2 का म्हटलं तर फायरवॉल 1 नी त्याला असाइन केलेलं म्हणून त्याला F1 F2 आपण नावं दिली. F1 F2 हे दोन नवीन सोर्स आणि डेस्टिनेशन आयपी ऍड्रेसेस अटॅच केले त्याला. म्हणजे नवीन नाव दिलं त्याला. आणि काय असेल ते तुमचे ऍडिशनल हेडर्स. आणि मग तुमचं तिथून पुढं जे काय असेल ते पॅकेट. मग बघा, हे झालं. म्हणजे काय झालं इथं, आता फायरवॉल 1 तुमचं जे काही ओरिजिनल पॅकेट आहे ते बाहेर पाठवायला लागले. तर ते बाहेर पाठवायला लागले म्हणजे कुठून होणार, ती फायरवॉल पास होऊन त्या इंटरनेट मधनं पास होणार आणि मग तुमच्या फायरवॉल 2 मधनं पास होऊन ते ऍक्च्युअल व्हायला जाणार. म्हणजेच कसं होणार बघा आता पुढं. बघा इथं फायरवॉल 2 रिट्राइव्स द ओरिजिनल पॅकेट कंटेंट. फायरवॉल 2 काय करणार, जे काही तुमचं ओरिजिनल पॅकेट आहे ते रिट्राइव्ह करणार. जे काही आलंय त्याच्यापासून ऍक्च्युअल घेणार सगळं. मग F1 आणि F2 रिमूव्ह करणार आणि एक्स वाय ओरिजिनल आयपी ऍड्रेस, सोर्स आणि डेस्टिनेशन चेक करून मग ते पॅकेट आतमध्ये अलाउ करणार. ठीक आहे, हे असतं व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. किंवा व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क मध्ये असा डेटा सेंड होत असतो. कसा तर हे बघा, दाखवायचे काय तर पॅकेट फायरवॉल 1 मधून फिल्टर होऊन येणार बाहेर. फिल्टर होऊन येणार म्हणजे त्याला नवीन सोर्स आणि आयपी ऍड्रेसेस, सोर्स आणि डेस्टिनेशनचे ऍड होणार, अटॅच होणार. आणि इथं जो व्हीपीएन टनेल दाखवला इथं, त्या व्हीपीएनच्या टनेल मधून हे बघा, ह्या टनेल मधून ते पॅकेट पास होत असतं. पॅकेट पास झालं की ते इथं येतं. इथं परत फिल्टर आउट होतं म्हणजे
ओरिजिनल पॅकेट रिट्राईव्ह केलं जातं. जे काही हेडर त्याला अटॅच केले होते म्हणजे फेक आयपी ऍड्रेस अटॅच केलेले होते ते काढून टाकतो हा फायरवॉल 2 आणि आतमध्ये वाय पर्यंत ते पॅकेट पोहोचवण्याचं काम करतो. ठीक आहे, समजलं व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा कन्सेप्ट. बर, तुमचं आता तुमची युनिट टेस्ट आहे मला वाटते, त्यामुळे आता हे सिलेबस आपण 3 चॅप्टर असतात पहिल्या युटीला, अजून आपला पहिलाच चालू आहे चॅप्टर. युनिट टेस्ट 1 मिनिट तुम्हाला बघायला हवं. एक मिनिट. युनिट टेस्ट कधी आहे माहितीये? ठीक आहे, तुमची फर्स्ट क्लास टेस्ट म्हणजे पहिली युटी, 3री 5वी आणि 7वी सेम, म्हणजे आपली 5वी सेम आहे. ठीक आहे, तर ती आहे 27, 28, 29. बघा म्हणजे किती दिवस राहिलेत आता. आज किती तारीख आहे? 7. म्हणजे 20च दिवस राहिले. त्या 20 दिवसांमध्ये आपल्याला 3 चॅप्टर कम्प्लीट करायचे. तिसरा चॅप्टर तर खूप मोठा आहे, खूपच मोठा आहे. तर मग आता आपण प्रॅक्टिकल सध्या काय करूया? प्रॅक्टिकल आता सध्या घ्यायला नको, म्हणजे ऍटलिस्ट माझ्या सब्जेक्टचे लेक्चर मध्ये कन्वर्ट करूया. लेक्चर आपण तिथपर्यंत आणूयात आता आपण. ठीक आहे, मग आता समजलं इथपर्यंत सगळ्यांना? ICMP और ICMP V4 आणि व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क हे 2 मोठे पॉइंट तुमचे कव्हर झालेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला मोबाईल आयपी पॉइंट घेऊयात. मोबाईल आयपी ला 1, 2, 3 लेक्चर लागतील. मोबाईल आयपी झालं की तुमचा पहिला चॅप्टर कम्प्लीट होतोय. ठीक आहे, त्यानंतर मग दुसऱ्या चॅप्टरकडे. दुसरा चॅप्टर छोटा आहे, जास्त मोठा नाहीये. नेक्स्ट जनरेशन आयपी करूया कम्प्लीट आणि मग तिसऱ्या चॅप्टरकडे जाऊ. ठीक आहे, ICMP V4 आणि व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क आज कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चर वी विल सी मोबाईल आयपी. into that we have to see addressing concept, agents, phases of mobile IP, inefficiency in mobile IP. हा पण पॉइंट सोपा आहे. ठीक आहे, 1 मिनिट तुमच्या ह्याच्यावरती